मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण खराब, 4.5 कोटींची इमारत पडून मिरजेत महापौरांकडून पाहणी, अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे। मिरज शहरातील एकमेव असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाची दुरावस्था झाली आहे। दुसरीकडे 4.5 कोटी रुपये खर्च करून इमारत पडून आहे। या प्रकरणी महापौर धीरज सूर्यवंशी यांनी गुरुवारी पाहणी केली, मात्र अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। मिरजेच्या फुटबॉल क्रिकेट खेळासाठी छत्रपती शिवाजी क्रीडांगण या क्रीडांगणाची धावपट्टी खराब अवस्थेत आहे। पावसाळ्यात पाणी साचून या क्रीडांगणाचा तलाव तयार होतो, त्यामुळे फुटबॉल प्रेमी व क्रीडाप्रेमींकडून या क्रीडांगणाची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली होती। त्यासाठी सुमारे 4.5 कोटी रुपये खर्च करण्यात आले। इतका निधी खर्च करून हे क्रीडांगण सुस्थितीत नसल्याने फुटबॉल प्रेमी व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती। अखिल भारतीय मराठी महासंघाचे विलास देसाई, तानाजी भोसले, विजय धुमाळ, दादासाहेब पाटील, किरण भुजबुडे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी याबाबत अनेक वेळा पाठपुरावा केला। 2 दिवसांपूर्वी त्यांनी महापौर धीरज सूर्यवंशी यांची भेट घेऊन क्रीडांगणामध्ये गाऱ्हाणे मांडले। शिवाय या प्रभागातील नगरसेवक गणेश माळी, दयानंद खोत, बाणू जमादार, उज्ज्वला कांबळे या नगरसेवकांनी महापौरांना व आयुक्तांना याबाबत भेट देण्याची विनंती केली। त्यानुसार आज महापौर धीरज सूर्यवंशी यांनी क्रीडांगणाला भेट दिली आणि पाहणी केली। त्यावेळेला उपस्थित विलास देसाई, तानाजी भोसले, किरण भुजबुडे, विजय धुमाळ, दादासाहेब पाटील, सहाय्यक आयुक्त, महापालिका पदाधिकारी, नगरसेवक दयानंद खोत, नगरसेविका प्रतिनिधी नितेश कांबळे, फिरोज जमादार, असंख्य फुटबॉल प्रेमी व क्रिकेट प्रेमी यावेळी उपस्थित होते। काल नूतन महापौरांना शुभेच्छा देण्यासाठी गेला असताना त्यांनी मिरजेमध्ये काही प्रश्न आहेत का असं विचारल्यानंतर आम्ही पहिल्यांदा त्यांना छत्रपती शिवाजी ग्राउंडचा विषय सांगितला आणि याबाबत महापौरांचं कौतुक आहे की त्यांनी तातडीनं 5 मिनिटांमध्ये मला सांगितले की उद्या मी सगळे अधिकारी घेऊन सकाळी 10 वाजता मिरजेमध्ये येतो आणि आपण ग्राउंड चालू करू। याबद्दल पहिल्यांदा मी महापौरांचं अभिनंदन करतो। या ठिकाणी महापौर आले, त्यांनी आता पाहणी केली। पत्रकार लोक तुम्ही बंधू सगळे यांच्यावर होता। अधिकारी इथं खोटी माहिती देत होते हे नक्की, कारण या ठिकाणी तुम्ही पहा इथं पायरी सुद्धा नाही वर चढायला आणि वर गेल्यानंतर धुळीचे थर आहेत आणि हे सगळं स्टेडियम हँडओव्हर केले असं अधिकारी चक्क खोटे सांगत होते। महापौरांना ते लक्षात आलं आणि वर ज्यावेळेला टॉयलेट आहेत, राहण्याची सोय आहे म्हणून सांगतात, तर त्या रूमच्या चाव्या सुद्धा आता महापौर इथून जाईपर्यंत सुद्धा त्या चाव्या मिळाल्या नाहीत। शेवटी त्यांनी ते कुलूप तोडलं, कारण महापौर काय आत जाऊ शकले नाहीत। परंतु त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही, लाईटची व्यवस्था नाही आणि या ठिकाणी आंतरराष्ट्रीय मॅचेस परवाच्या झाल्या ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या, सगळ्या भारतातून स्टेटमधून लोक आलेले होते, परंतु त्यावेळेला त्यांना कपडे बदलायला, टॉयलेटसाठी जाण्यासाठी, पिण्यासाठी पाणी इथं कोणतीही व्यवस्था नव्हती। जनरेटर आणून त्या मॅचेस भराव्या लागल्या, इतकी दुरावस्था झालेली आहे। परंतु महापौरांनी आता पुढाकार घेतलेला आहे आणि आम्हाला त्यांनी असं आश्वस्त केलेलं आहे की आता जे तुम्हाला पाहिजे ते सांगा, पाठीमागचं जाऊ दे, आम्ही त्या गोष्टीला आता तयार आहे। आम्हाला पहिल्यांदा इथं माती टाकून आणि चारी बाजूनं पाण्याची ड्रेनेजची व्यवस्था करून, म्हणजे जिथून पाणी जाऊन त्या संपमध्ये साठेल आणि तिथून ते पाणी लिफ्ट करून बाहेर जाईल, कारण आणि 3 महिन्यांना पावसाळा चालू झाल्यानंतर पुन्हा हे ग्राउंड 6 महिने बंद होईल आणि ग्राउंडचं नुकसान होतंय। त्याच्यापेक्षा आत्ता तातडीने ह्या व्यवस्था महापौरांनी आम्हाला करतो म्हणून सांगितलेलं आहे। याबरोबर आम्ही त्यांना सांगितलं या ठिकाणी एक चांगलं गेट बांधावं, कारण इकडे गांजाडे आणि नशेडी लोक येतात, वॉचमनला मारतात आणि इथं दारूच्या बाटल्या वगैरे पडतात। सकाळी खेळाडूंना इथं खेळता येत नाही, वॉकिंग करणाऱ्यांना इथं जाता येत नाही। तर ह्या सगळ्या आम्ही गोष्टी त्यांच्या निदर्शनाला आणून द्या आणि महापौरांनी या गोष्टी सगळ्या पूर्तता करतो असं सांगितल्याने आम्हाला महापौरांच्याकडून खूप अपेक्षा आहेत। परंतु या ठिकाणी आमचं म्हणणं आहे की आता ते करून देऊ देत, आम्ही त्यांना लाईटची सुद्धा व्यवस्था सांगितलेली आहे, परंतु या टेम्पररी गोष्टी बरोबर परमनंटपणे हे ग्राउंड चांगलं कसं होईल याच्या बाबतीत सुद्धा महापौरांना आम्ही सांगितलेलं आहे। तर त्यांनी सुद्धा त्याचा पाठपुरावा करतो म्हणून सांगितलेला आहे। काही ठिकाणी निधीचा प्रॉब्लेम येईल, परंतु महापौर साहेब ते सोडवतील असा आम्हाला विश्वास आहे आणि याबाबत आता आम्ही सर्वांनी महापौरांची भेट घेतली आणि हे काम आम्हाला वाटते लवकरात लवकर चालू होईल आणि फुटबॉल खेळाडू, क्रिकेट खेळाडू आणि सगळे क्रीडाप्रेमी नागरिक आता या ठिकाणी उपस्थित होते आणि आत्ता महापौरांनी जो प्रतिसाद दिला आहे याबाबत मी त्यांचे धन्यवाद देतो। आणि मागं ज्या ठिकाणी ज्या वेळेला आम्ही अशा प्रकारचे बाईट दिल्या आणि बोलवलं तर त्यावेळेला कमिशनर आले, परत मला वाटतं खैबडकर साहेब आले होते, सुनील पवार साहेब आले होते, बरेचसे आयुक्त आले, परंतु त्यांनी तात्पुरतं मलमपट्टी केली आणि चांगलं काही झालं नाही। परंतु आत्ता या महापौरांच्या कृतीनं असं वाटतंय की महापौर हा प्रश्न मार्गी लावतो। मी मागच्या बॉडीत मी सभापती होतो, तर इथं स्टँडिंगची सभा कधीच भरत नव्हती, मी पहिल्यांदाच भरवली। त्यामुळे इथले प्रश्न त्यावेळी काही थोडे आमच्या निदर्शनात जे येत गेले, इथं 2-3 वेळा स्टँडिंगची सभा भरवली, सोडवत गेलो। आता महापौर म्हणून आत्ता आम्हाला 10 दिवस झालेत निवडून, पहिली महासभा 2 तारखेला आहे। ते झाल्यावर निश्चितच मिरजेत एक महासभा आम्ही 100% मिरज महापालिकेत किंवा अन्य ठिकाणी व्यवस्था जिथं बसायची होईल व्यवस्थित, सगळ्या अधिकारी आणि नगरसेवक
अशा ठिकाणी घेऊ आणि इथले प्रश्न सोडवण्यासाठी पण आम्ही वेळ देऊ. आणि मिरजेचं म्हणलं तर आम्ही काय कधीसुद्धा असं मानलं नाही की सांगली वेगळं आहे, मिरज वेगळं आहे आणि कुपवाड वेगळं आहे. महापौर म्हणून ज्यावेळी आपण त्या खुर्चीवर विराजमान होतो त्यावेळी आमच्या डोक्यात एकच असते की सांगली, मिरज, कुपवाड हे एक शहर आहे आणि ह्या सगळ्या तिन्ही शहरांचं आपल्याला विकास करायचा आहे. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपली जी प्रशासकीय इमारत मुख्यालय आपलं जे आहे ते सांगलीत आहे. मुख्यालय तिन्ही शहराच्या सेंटरला आणायचं आम्ही सगळ्यात पहिलं डोक्यात घेतले. ते येणार आहे आपल्या कलेक्टर ऑफिसपाशी, म्हणजे जेणेकरून सांगलीला पण तेवढाच डिस्टन्स, कुपवाडला पण आणि मिरजेला पण. ते सुद्धा काम तुम्हाला येत्याला भविष्यकाळात चांगल्या पद्धतीने आणि लवकरात लवकर चालू झालेलं दिसेल, जेणेकरून असा प्रश्न राहणार नाही की मिरजेकडे महापौरांचं दुर्लक्ष होते, कुपवाडकडे होते किंवा मिरजेचा महापौर झाला तर सांगलीकडं दुर्लक्ष होते. त्यामुळे काय काळजी करू नका. महापौर हा तिन्ही शहरांचा आहे आणि तिन्ही शहर मिळून एक शहर आपण केले, सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका. त्यामुळे योग्य वेळ आणि चांगला वेळ मिरजेसाठी देणार ह्याची खात्री तुम्ही बाळगा.